तर नोकरी नाही, भरती नाही, तरी थेट पोलीस झाल्याचा आवडणाऱ्या एका तरुणाचा भन्नाट कारनामा पुण्यात समोर आलाय। स्वतःला पोलीस असल्याचं भासवून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणाऱ्या या तरुणावर आता खऱ्या पोलिसांनीच कारवाई केली आहे। कारवाई करण्याचं कारण काय होतं त्यावर हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। पुण्याच्या चौकात झळकणारे हे बॅनर सध्या चर्चेचा विषय बनला। ऋषिकेश जाधव या पठ्ठ्यानं स्वतःला पुणे शहर पोलीस मध्ये निवड झाल्याचं दाखवण्यासाठी शहरभर फ्लेक्स लावले। इतकंच नाही तर सोशल मीडियावर पोलीस वर्दीतील फोटो शेअर करत पोलीस साहेब अशी ओळख तयार केली। व्हॉट्सअप स्टेटस, मित्रमंडळींमध्ये रुबाब आणि लग्नासाठी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी हा खटाटोप होता। आपल्याकडे ऋषिकेश जाधव हा तिडके डेअरी नरे या ठिकाणी राहणारा व्यक्ती आहे। 26 वर्ष त्याचं वय आहे। लग्न जमत नाही म्हणून त्यांनी हा प्रकार केल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न होत आहे। तो एका विवाहित मुलीच्या प्रेमात सुद्धा पडला होता, परंतु त्याचं कुठल्याही परिस्थितीत लग्न जमत होतं म्हणून त्यांनी नोकरी आहे असं भासवण्यासाठी खोटंच पोलीस भरती झाला असं स्वतः जाहीर करून तसे बॅनर लावला आणि त्यावरून त्यांनी शुभेच्छाचे फलक पण लावले त्या नहरी भागात। ऋषिकेशची ही बनवाबनवी फार काळ टिकली नाही। पोलिसांची होर्डिंग विरोधात कारवाई सुरू असतानाच त्यांना ऋषिकेशचं होर्डिंग खटकलं आणि इथेच सगळं बिंग फुटलं। आपल्या लक्षात आल्यानंतर आपण आपली ड्राईव्ह सुरू होता की इलिगल होर्डिंग आणि पोस्टर संदर्भात ती चौकशी केल्याचं असं निष्पन्न झालं की त्यांनी हा पोलीस भरती सुद्धा झाली नाही आणि पोलीस भरती आहे असं दाखवून फसवणूक केली। त्याच्यानुसार त्याच्यावरती तो गुन्हा दाखल केला, डिफेसमेंट विथ 204 BNS प्रमाणे। तर परंतु त्याचं मेन कारण त्याला विचारलं असता त्यांनी सांगितलं की लग्न जमत नव्हतं, त्यामुळं दाखवण्यासाठी की मी नोकरी लागलेला आहे असं खोटं भासवून त्यांनी तो करण्याचा प्रयत्न केला। ऋषिकेश जाधवची ही हिरोगिरी त्याच्या चांगलीच अंगाशी आली। पोलीस बनण्यासाठी परीक्षा द्यावी लागते, फोटोशॉप नाही असं पुणेकर म्हणू लागले। या बेकायदेशीर कृत्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। खरं तर ज्या वयामध्ये बाशिंग बांधायचं आता त्याच वयामध्ये बेड्या घालण्याची वेळ आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे।